हॅलो डिअर स्टुडंट्स, हा व्हिडिओ आपण MST-CET नोटिफिकेशन जे आत्ताच आलेलं आहे CET सेलच्या वेबसाईटवर. तर CET सेलमध्ये किंवा CET सेलनी यावर्षी CETचे जे काही फॉर्म्स आहेत ते फॉर्म्स भरण्यासाठी काय काय चेंजेस केलेले आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट, तुमचं अपार ID असणं हे फॉर्म भरण्यासाठी फार गरजेचं आहे. कारण सगळ्यात पहिली स्टेप ही अपार IDची आहे. तुमचं जर अपार ID नसेल तर फॉर्म पुढे जात नाही. पहिलं रजिस्ट्रेशन एक प्रायमरी रजिस्ट्रेशन असतं, ज्याच्यामध्ये तुमचा ईमेल ID, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ हे घेतलं जातं. एवढं फक्त तुमचं होईल. त्याच्या पुढे ज्यावेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करणार, तुमची माहिती भरणार आहात, त्यावेळेला तुमचा अपार ID असणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय फॉर्म भरला जाणार नाही. ठीक आहे. आता समजा तुमच्याकडे अपार ID आहे, तुमच्याकडं आधार कार्ड आहे, तर ह्या दोन्हीच्या हेल्पनी आपण हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो. तर ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी काय काय करायचं आहे? सगळ्यात पहिले लॉग इन करणार तुम्ही. लॉग इन केल्यानंतर मग तुमचे क्रेडेन्शियल्स भरणार, ठीक आहे, तुमचं नाव वगैरे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेला ईमेल ID टाकणार आहात, ईमेल ID टाकल्यानंतर ईमेल IDला व्हेरिफिकेशनसाठी एक लिंक येते. ती लिंक आल्यानंतर काय करायचं आहे तर बघा, या लिंकमध्ये तुम्हाला ईमेल IDवर ती लिंक येते. एक MST-CETचा असा एक मेल दिसतो, त्याच्यावर तो मेल ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्ही खाली गेल्यानंतर बघा दिसते तुम्हाला इथं हे व्हेरीफाय ईमेल, ब्ल्यू कलरची एक वर्डिंग दिसते व्हेरीफाय ईमेल नावाचं. त्या व्हेरीफाय ईमेलवर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर दुसरी ही विंडो ओपन होईल, क्लिक हिअर टू प्रोसीड. ठीक आहे, ते प्रोसीड केलं आणि हे झालं की व्हेरिफिकेशन इज डन. तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. आता तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मला सुरुवात करू शकता. असं इथं व्हेरिफिकेशन आल्याशिवाय, हे व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही. ठीक आहे, स्टेप्स लक्षात आल्या. सगळ्यात पहिलं आपल्याला अपार ID कंपल्सरी आहे, आधार कार्ड कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण हे व्हेरीफाय ईमेल वगैरे करतो, व्हेरीफाय ईमेल झाल्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण माहिती भरायची आहे. आता यामध्ये काय काय भरावं लागतं आहे? तुमचं नाव, जे की आधार कार्डवर कसं आहे त्याप्रमाणे भरायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, तुमची 10वी कधी झालेली आहे, तुम्हाला 10वीला मार्क कोणते होते, तुमचं 10वीचं बोर्ड कोणतं होतं. शाळेचं नाव वगैरे विचारलं जात नाही आहे. ठीक आहे, JEEच्या फॉर्ममध्ये जसं शाळेचं नाव विचारलं जात होतं तसं शाळेचं नाव वगैरे विचारलं जात नाही आहे. त्यानंतर तुमचं कॅटेगरी कोणती, तुमची मातृभाषा मदर टंग कोणती आहे. त्यानंतर तुमचं कॅटेगरीमधलं, तुमचं जर सपोज कॅटेगरी असेल तर कॅटेगरी कोणती असेल तुमची. समजा जसं OBC आहे, OBCमधल्या कॅटेगरीचं नाव काय. ठीक आहे, समजा ACBC असेल तर ACBCमध्ये जसं मराठा आहे, ठीक आहे, तर ते विचारलं जातं. आणि एक थोडीशी एक आपल्याला थोडं बरं वाटण्यासाठी म्हणू आपण, इथं कास्ट सर्टिफिकेट जर कुठल्या विद्यार्थ्याचं अजून काढलेलं नसेल आणि त्याला जर समजा SCBC OBC जे काही आहे कास्ट सर्टिफिकेट अप्लाय केलेलं नाही आहे, तर त्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स आपल्याला CET सेलनी दिलेले आहेत. एक आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का. दुसरं ऑप्शन अप्लाय केले पण अजून आलं नाही, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड. आणि तिसरं आहे नॉट अप्लाइड. तर यापैकी कुठलेही आपण अप्लाय करू शकतो सध्या, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे CET सेलने यावर्षी हे एक व्यवस्थित केलेलं आहे की तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट सध्या नसेल तरी तुमचा फॉर्म भरण्यापासून विद्यार्थी वंचित राहायला नको, ही काळजी CET सेलने घेतलेली आहे. त्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे. ठीक आहे. त्यानंतर अपलोड करायला काय काय लागतं आहे? एक तुमचा फोटो, दुसरी सिग्नेचर, तिसरं पॅन कार्ड, आधार कार्ड. आणि हे खाली दिलेल्या फोटोमध्ये बघा ज्या इमेजेस आहेत त्या इमेजमध्ये जे काही डॉक्युमेंटचे नाव आहेत त्यापैकी कुठलीही एक डॉक्युमेंट लागेल. बट शक्यतो आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, शक्यतो आधार कार्ड असेल तर खूपच चांगलं. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे जे काही आहेत त्यापैकी जे कोणतं असेल ते असो अथवा नसो, पण आधार कार्ड जर असेल तर फॉर्म भरण्यासाठी कसलाच प्रॉब्लेम येत नाही. तर आपण म्हणजे उद्या दिनांक 10 जानेवारीला हे फॉर्म सुरू होणार आहेत. 11 जानेवारी संडे आहे, संडेपासून आपण फॉर्म भरायला सुरुवात करतोय. त्यामुळं प्रत्येकाने ज्याला कोणाला यायचं आहे त्यांनी येण्याआधी फोन करून यावे. ठीक आहे. आपण जसं JEEसाठी एक गुगल फॉर्म क्रिएट केला होता तसाच CETसाठी पण करतोय. तर गुगल फॉर्ममध्ये जो पहिले रजिस्ट्रेशन करेल त्याला आपण फर्स्ट प्रायोरिटीने ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी बोलणार आहोत. प्रत्येकाने दिलेल्या वेळेतच फॉर्म भरण्यासाठी यायचं आहे.
ठीक आहे. नाही तर खूप गर्दी होऊन जाते, अचानक काही वेळेला येतात, काही जण मग संपत आल्यानंतर येतात, सर माझं हे नव्हतं, माझं ते नव्हतं. जर डॉक्युमेंट्स तुमच्या क्लिअर नाही आहेत तर तुम्ही आपल्याकडं आपण दिलेला गुगल फॉर्म सध्या फिलअप करू नका. ज्यांच्या डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत त्यांनीच तो गुगल फॉर्म भरून आपली अपॉइंटमेंट घेऊन फॉर्म भरण्यासाठी या. ओके. सो डॉक्युमेंट्स आहेत रेडी राहा. डॉक्युमेंटमध्ये मी पुन्हा एकदा सांगतोय, आधार कार्ड, तुमचा फोटो कसा काढायचा ह्याचे पूर्ण नॉक आपण वारंवार ग्रुपवर देतोय ती माहिती. व्हाईट बॅकग्राऊंड असलं पाहिजे. ठीक आहे. आणि फोटोची साईज देखील आपण सांगतोय की हाईट त्याची 4.5 सेंटीमीटर आणि लेंथ त्याची 3.5 सेंटीमीटर असली पाहिजे. फेस क्लिअरन्स त्याच्यामध्ये 80% असावं. सिग्नेचर ब्राईट व्हाईट पेपरवर, रिकाम्या पांढऱ्या कागदावर असावी. रिकाम्या कागदावर म्हणलं तर काय करतात, काही जण रजिस्टरच्या पानावर सही करून हे करतात, पाठवतात. तसं चालणार नाही. एकदम व्हाईट पेपर म्हणजे आपला ड्रॉइंग पेपरवर जर तुम्ही सही करून पाठवलं तर अगदी उत्तम. ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉल पेनच सही करावी. ठीक आहे. त्यानंतर जर तुमचं आधार कार्ड एक असेल, त्या आधार कार्डची मग कुठली म्हणजे समजा तुम्ही जसं ऑनलाईन आधार कार्ड प्रिंटआउट काढता त्याची जरी फोटोकॉपी स्कॅन कॉपी असेल ती पण चालते. ब्लॅक अँड व्हाईट असो, कलर असो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बाकी कुठलीही डॉक्युमेंट अपलोड करायची नाही आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याची कॉपी ते पाठवा. ठीक आहे. तर एवढ्या डॉक्युमेंट्स फक्त आपल्याला सध्या अपलोड करण्यासाठी लागतात. बाकी तुमचं कुठलंही काही लागत नाही. 10वीचे मार्क्स फक्त अपलोड करायला लागतात. तर 10वीची मार्कशीट तुम्ही जर पाठवली त्याच्यावर मला ते अगदीच व्यवस्थित समजून जात आहे. ठीक आहे. चालेल. आणि इतर काही असतील गोष्टी तर त्या आपण ज्या वेळेला फॉर्म भरायला येऊ त्यावेळेला भेटून बोलूयात. थँक्यू.